तर हाय बाळांनो, तुम्ही कसे आहेत? मस्त ना? तर आज आपला टॉपिक आहे पायथागोरस थेरम. ह्या टॉपिकमध्ये बऱ्याच मुलांना अडचणी येतात, पण आता इथून पुढे तुम्हाला अडचणी निर्माण होणार नाही. तर बाळांनो, पायथागोरस थेरम कधी लागतो आणि कशावरती लागतो हे व्यवस्थित लक्ष द्या. पायथागोरस थेरम लागतो तो राईट अँगल ट्रायंगलवरती लागतो. तर हा बाळांनो काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याला नाव देऊन घेऊ आपण AB आणि C. ह्याच्यातला हा अँगल किती डिग्रीचा आहे? 90 डिग्री. तर ह्या अँगलच्या समोरची बाजू काय असते? हायपोटेनियस. खालची बाजू असते बेस आणि ही बाजू असते त्याची हाईट. तर पायथागोरस थेरम कधी यूज करायचा? तर पायथागोरस थेरम मध्ये बघा, 3 साइड पैकी कुठल्याही 2 साइड दिल्या तर आपण पायथागोरस थेरम यूज करून तिसरी साइड फाइंड आउट करू शकतो. तर कसं एक एक्झाम्पल घेऊन आपण बघूया. फॉर एक्झाम्पल मी घेतलं हाईट 4 आणि बेस घेतला मी 3. मला फाइंड आउट करायचं हायपोटेनियस. सो पहिली गोष्ट पायथागोरस थेरम लावायचा कसा हे बघून घ्या. तर पहिला आपण यूज करूया इन ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? ट्रायंगल ABC. इन ट्रायंगल ABC कोणता अँगल 90 डिग्री आहे? अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. सो मग 90 डिग्री म्हणजेच काय? हा राईट अँगल ट्रायंगल. सो मग आपण काय वापरायचं? सो बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय म्हणतोय? व्यवस्थित लक्ष द्या. हायपोटेनियस हे सगळ्यात मोठी बाजू आहे. हायपोटेनियसचा स्क्वेअर बरोबर कशाचा स्क्वेअर? बेसचा स्क्वेअर प्लस हाईटचा स्क्वेअर. आता हायपोटेनियस साइड काय आहे? AC. ते लिहून घेऊया. AC लिहिली आणि त्याचा स्क्वेअर केला इज इक्वल टू बेस काय आहे? BC. तर बेस BC लिहिला आणि त्याचा स्क्वेअर केला. हाईट काय आहे? AB लिहिला आणि त्याचा स्क्वेअर केला. आता आपल्याकडे कुठली साइड नाही, हायपोटेनियस नाही, म्हणून मी हा AC हाय असा लिहितो. BC ची व्हॅल्यू किती आहे? 3 आणि त्याचा स्क्वेअर. आणि AB ची व्हॅल्यू किती आहे? 4 आणि त्याचा स्क्वेअर. तर AC हाय असा आणि त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर किती आहे? 9 प्लस 4 चा स्क्वेअर किती आहे? 16. सो 9 प्लस 16 इज इक्वल टू किती आता बाळांनो? 25 म्हणजेच 25. AC स्क्वेअर इज इक्वल टू 25. मग आता पाहायचं आपण की बाबा 25 कशाचा वर्ग आहे? मग 25 वर्ग आहे बाळांनो 5 चा. मग AC चा स्क्वेअर मी इथं दिला आणि इथं काय दिला मी? 5 चा स्क्वेअर. मग आता हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर मला काय करायचं? रिमूव्ह करायचं, काढायचं. तर मी कसं काय काढणार? मी करणार टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. आता बोथ साइड्स का म्हणलो मी? इज इक्वल टू ह्या साइडची लेफ्ट हँड साइड आणि इज इक्वल टू ह्या साइडची राईट हँड साइड. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. तर स्क्वेअर रूट ह्या साइडला पण घेतो, स्क्वेअर रूट ह्या साइडला पण घेतो. ह्या साइडला स्क्वेअर रूट घेतला, AC चा स्क्वेअर आतमध्ये दिला. या साइडला स्क्वेअर रूट घेतला, 5 चा स्क्वेअर आतमध्ये दिला. तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल. मग रिमेनिंग काय राहिले? काय? AC इज इक्वल टू 5. तर पायथागोरस थेरम अतिशय सोपा आहे. कुठल्याही म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये कुठल्याही 2 साइड जर आपल्याला माहित असतील तर आपण ह्या स्टेप्स नुसार व्हॅल्यू काढू शकतो तिसऱ्या साइडची. म्हणजे हायपोटेनियस दिला नसता तर आपण हे केलंच. पण फॉर एक्झाम्पल बेस नसता दिला तर आपण काय केलं असतं? बेस हाय असा ठेवला असता, या हाईट इकडे आणली असती, मायनस केली असते, केलं असतं आपण. ओके. सो पायथागोरस थेरम समजलाच असेल तुम्हाला. चलो, थँक्यू.